विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी 5 इयर इंटिग्रेटेड कोर्ससाठी लागणारे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे कॅप रजिस्ट्रेशनसाठी, तर ते सर्व आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. तुम्ही जर कालचा लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा. कॅप रजिस्ट्रेशनसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येतात, म्हणजे टाईप ए, बी, सी, डी, ई आणि त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरियामध्ये येणारे स्टुडंट कोणते आहेत, प्रो फॉर्मा म्हणजे नेमकं काय, कॅटेगरी वाईज कोणते डॉक्युमेंट्स लागतात, डिसॅबिलिटी कॅन्डिडेटसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर मायग्रंट कॅन्डिडेटला कोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, तर हे सर्व आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कालचा लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा. कालच्या लेक्चरमध्ये मी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे प्रत्येक डॉक्युमेंटची, जेणेकरून तुम्हाला कोणत्याच डॉक्युमेंटला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत प्रो फॉर्मा ए, बी, सी, डी, ई आणि त्याचबरोबर प्रो फॉर्मा जे, के, एल आणि ओ. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण पूर्ण प्रो फॉर्मा फॉर्म हे कशा पद्धतीने भरायचे हे डिस्कस करणार आहोत. बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रो फॉर्मा म्हणजे नेमकं काय, प्रो फॉर्मा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक फॉर्मॅट दिलेला आहे आणि ते तुम्ही ज्या कॅन्डिडेट टाईपमध्ये येतात तर त्या टाईपमध्ये तुम्हाला हे प्रो फॉर्मा फॉर्म फिलअप करून द्यावे लागतात. आणि मित्रांनो, तुम्ही जर टाईप ए, टाईप बी मध्ये येत असाल तर त्यासाठी कोणताच प्रो फॉर्मा दिलेला नाही. तुम्हाला टाईप सी पासून ते ई पर्यंत प्रो फॉर्मा दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली बघूया की प्रो फॉर्मा कशा प्रकारे फिलअप करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण पाहणार आहोत प्रो फॉर्मा ए. आणि प्रो फॉर्मा ए फॉर्मॅट कोणत्या कॅन्डिडेट टाईपसाठी दिलेला आहे. जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणत्या कॅन्डिडेट टाईपमध्ये येतात तर तुम्ही कालचा लेक्चर बघा, त्यामध्ये मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे टाईप वाईज. तर या ठिकाणी बघा, फॉर टाईप सी कॅन्डिडेट्स म्हणजेच की हा जो प्रो फॉर्मा ए चा फॉर्मॅट आहे तर तो टाईप सी उमेदवारासाठी दिलेला आहे. फॉर सन्स अँड डॉटर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग एम्प्लॉईज, म्हणजेच की केंद्र सरकार व भारत सरकारच्या अखत्यारीतील उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांच्या मुला आणि मुलींसाठी हे प्रमाणपत्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले या फॉर्मॅटमध्ये दिलेली सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे वाचून घेऊया आणि मग याची डिटेल फिलअप करूया. तर यामध्ये सांगितलंय, दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री और श्रीमती डॅश डॅश इज अन एम्प्लॉय इन द कॅपॅसिटी ऑफ डॅश डेजिग्नेशन इन डॅश नेम ऑफ द ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंट. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची आई किंवा वडील जे की सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे यामध्ये एम्प्लॉईज आहे तर त्यांचं नाव, त्यानंतर त्यांचं पद म्हणजे डेजिग्नेशन आणि ते कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात किंवा ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इस्टॅब्लिशमेंटमध्ये त्याचं नाव, त्यानंतर आहे दिस ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंट इज अंडर. आता ते कशाच्या अंडर येते, म्हणजेच की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. तर या दोन्हीपैकी एक तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर आहे श्री और श्रीमती डॅश इज ट्रान्सफर्ड टू डॅश इन महाराष्ट्र स्टेट वाईड ट्रान्सफर ऑर्डर नंबर अँड डेट. म्हणजेच या ठिकाणी परत तुमची आई किंवा वडील जे कार्यरत आहे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यामध्ये त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांची बदली कुठे झाली तर त्या ठिकाणाचं नाव आणि ट्रान्सफर ऑर्डर नंबर या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर ऑर्डर नंबर लिहिल्यानंतर कोणत्या दिवशी झालं तर त्याची डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे, ही ऑर शी हॅज जॉईन ड्युटी इन महाराष्ट्र ऑन. म्हणजे आता कोणत्या दिवशी ड्युटी जॉईन केली तर जॉईन केल्याची डेट यामध्ये लिहा. अँड इज करंटली वर्किंग इन द सेम पोस्ट. दिस सर्टिफिकेट इज इश्यूड फॉर द पर्पज ऑफ हिज ऑर हर सन ऑर डॉटर. तर फायनली या ठिकाणी तुम्ही कॅन्डिडेटचं नाव लिहायचं आहे. ऍडमिशन टू द फर्स्ट इयर ऑफ द 5 इयर फुल टाइम इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन लॉ ऑफ द अकॅडमिक इयर 2026 to 2027. म्हणजेच की यांच्या शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 मधील 5 वर्षाच्या पूर्ण वेळ एकात्मिक विधी पदवी अभ्यासक्रमाच्या म्हणजेच की LLB 5 इयर प्रवेशासाठी दिले आहे. त्यानंतर खाली आहे आउटवर्ड नंबर अँड डेट, प्लेस म्हणजेच की ठिकाण. त्यानंतर आहे सिग्नेचर, या ठिकाणी सिग्नेचर करा. अँड नेम अँड डेजिग्नेशन ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट, म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव आणि शिक्का.
तर अशा पद्धतीने हा पूर्ण प्रो फॉर्मा ए टाइप सी कॅन्डिडेट साठी दिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात खाली तुम्हाला एक महत्वाची नोट दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला या प्रो फॉर्मा सोबत कोणते डॉक्युमेंट अटेस्टेड करायचे आहे ते दिलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आई किंवा वडिलांचं ट्रान्सफर ऑर्डर आणि त्याचबरोबर जॉईनिंग रिपोर्ट हे दोन्ही देखील तुम्हाला या प्रो फॉर्मा ए ला अटेस्टेड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे टाइप सी साठी आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत प्रो फॉर्मा B1 फॉर्मॅट, जो की टाइप डी कॅन्डिडेट साठी दिलेला आहे. आणि यामध्ये सांगितलंय फॉर सन्स अँड डॉटर्स ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट और महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग एम्प्लॉईज, म्हणजेच की महाराष्ट्र राज्य शासन किंवा महाराष्ट्र राज्य शासन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मुला मुलींसाठी हे प्रमाणपत्र बनवण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये दिलेल्या सर्व डिटेल्स आपण व्यवस्थितपणे वाचून घेऊया आणि मगच फॉर्म फिलअप करूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिले तुम्हाला सांगितले दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री और श्रीमती डॅश इज अन एम्प्लॉय इन द कॅपॅसिटी ऑफ डेझिग्नेशन इन डॅश डॅश नेम ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे सेम जसं आता आपण प्रो फॉर्मा ए बघितला होता, तर तसाच या ठिकाणी तुमच्या आई किंवा वडिलांचं नाव लिहा, त्यानंतर त्यांचं डेझिग्नेशन म्हणजे पोस्ट लिहा आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये ते वर्क करतात त्याचं नाव लिहा. त्यानंतर आहे ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंट इज अंडर. आता ही जी डिपार्टमेंट आहे जे तुम्ही वरती लिहिणार आहात, तर ते कोणाच्या अंडर येतं, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग. तर यापैकी एक ऑप्शन तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आहे श्रीमती और श्रीमान इज ट्रान्सफर टू फ्रॉम डॅश इन आउट महाराष्ट्र स्टेट वाईड ट्रान्सफर ऑर्डर नंबर अँड डेट. आता सेम तसंच लिहायचं. काय करायचं, सर्वात पहिले तुमच्या आई किंवा वडिलांचं नाव या ठिकाणी लिहायचं, कोणत्या ठिकाणावरून ते ट्रान्सफर होऊन येणार आहेत तर ते ट्रान्सफर या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर ट्रान्सफर ऑर्डर नंबर या स्पेसमध्ये लिहा आणि तारीख लिहा. त्यानंतर खाली सांगितलंय ही और शी हॅज जॉईन ड्युटी इन आउट महाराष्ट्र ऑन. आता कोणत्या तारखेला त्यांनी परत ड्युटी जॉईन केली त्या दिवशीची डेट तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. and is currently working in the same post. This certificate is issued for the purpose of his, her son or daughter. आणि फायनली या ठिकाणी तुम्ही कॅन्डिडेटचं नाव म्हणजेच की तुमचं नाव लिहायचं आहे आणि सांगायचं आहे की हा जो 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स आहे तर यासाठी मला ऍडमिशन देण्यात यावे. त्यानंतर खाली बघा आउटवर्ड नंबर आणि तारीख लिहा. त्यानंतर ठिकाण कार्यालय, परत या ठिकाणी तुमची सिग्नेचर करा, नेम अँड डेझिग्नेशन ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट, या ठिकाणी सही आणि शिक्का. तर यासोबत कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अटेस्टेड करायचे आहे तर ट्रान्सफर ऑर्डर म्हणजे बदलीची रिपोर्ट आणि जॉईनिंग रिपोर्ट असे हे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला या प्रो फॉर्मा B1 टाइप डी कॅन्डिडेट साठी घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हा झाला प्रो फॉर्मा B1. आता आपण बघूया प्रो फॉर्मा B2. तर मित्रांनो, प्रो फॉर्मा B2 हा टाइप डी कॅन्डिडेट साठी आहे आणि यामध्ये सांगितले फॉर सन्स अँड डॉटर्स ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग रिटायर्ड एम्प्लॉई. म्हणजेच की याचा अर्थ असा होतो महाराष्ट्र राज्य शासन किंवा महाराष्ट्र राज्य शासन उपक्रमातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुला मुलींसाठी हे एक हमीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मित्रांनो, हे हमीपत्र तुम्हाला कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेऊया. तर सर्वात पहिले वाचून घ्या. दिस इज टू अंडरटेक दॅट आय dash have retired from the service from the post of dash designation in name of the organization. म्हणजेच या ठिकाणी आई किंवा वडील जे रिटायर झालेले एम्प्लॉई आहे किंवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे तर त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर त्यांचं डेझिग्नेशन लिहा आणि त्यांच्या ऑर्गनायझेशनचं किंवा त्यांच्या डिपार्टमेंटचं नाव खाली लिहा. त्यानंतर लिहायचं आहे की ती ऑर्गनायझेशन किंवा डिपार्टमेंट हे कशाच्या अंडर येतं, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या की महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंगच्या. तर यापैकी कोणतेही एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय आय हॅव रिटायर्ड ऑन डॅश अँड सेटल्ड इन डॅश तालुका ॲट डॅश डिस्ट्रिक्ट. म्हणजेच की ज्या तारखेला तुम्ही रिटायर झाला तर त्या तारखेचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि सांगायचं आहे की मी या तालुक्यात शिफ्ट झालो आणि सेटल झालो आणि त्या तालुक्याचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आहे दिस अंडरटेकिंग इज सबमिटिंग फॉर द पर्पज ऑफ माय सन ऑर डॉटर. म्हणजे या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव म्हणजेच की तुमचं नाव, देन ऍडमिशन टू द फर्स्ट इयर ऑफ द 3 year फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन लॉ, फर्स्ट इयर
of the 5-year full-time integrated undergraduate degree course in law for the academic year 2026 or 2027. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील 5 वर्षाच्या एकात्मिक पदवीविधी अभ्यासक्रमाच्या म्हणजेच की LLB 5 इयर प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सादर करण्यात येत असलेलं हे सर्टिफिकेट आहे. त्यानंतर आहे प्लेस म्हणजे ठिकाण, तारीख आणि सिग्नेचर म्हणजे साइन आणि नेम. तर अशाच पद्धतीने तुम्हाला या सोबत कोणते डॉक्युमेंट अटेस्टेड करायचं सांगितलेलं आहे. तर पहिले आहे पेन्शन ऑर्डर आणि त्यानंतर आहे प्रूफ ऑफ सेटलमेंट म्हणजेच की ज्या ठिकाणी तुम्ही स्थायिक झाला आहात वास्तव्याचा पुरावा ज्याला म्हणतात. तर तसं तुम्ही राशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, आधार कार्ड, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आणि इलेक्शन कार्ड. तर मित्रांनो यापैकी कोणतंही एक कार्ड तुम्ही वास्तव्याचा पुरावा म्हणून याला अटेस्टेड करू शकता. तर अशा पद्धतीने आपण प्रो फॉर्मा B2 जो फॉर्मॅट आहे टाईप डी कॅन्डिडेट साठी तो पूर्णपणे बघितलेला आहे. मित्रांनो आता आपण पाहणार आहोत प्रो फॉर्मा C आणि प्रो फॉर्मा C हा कोणत्या टाईप साठी दिलेला आहे. तर डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 कॅन्डिडेट साठी हा प्रो फॉर्मा C फॉर्मॅट दिलेला आहे. आणि यामध्ये सांगितलंय फॉर सन्स, डॉटर्स, विडो, वाईफ ऑफ डिफेन्स सर्व्हिस पर्सोनल म्हणजेच की हे सर्टिफिकेट कोणासाठी दिलेलं आहे. तर संरक्षण सेवा कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी, मुलींसाठी किंवा विधवा पत्नींसाठी हे प्रमाणपत्र तुम्हाला दिलेलं आहे. तर सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि मग फॉर्म फिलअप करा. तर या ठिकाणी बघा दिस इज सर्टिफाईड दॅट मास्टर, मिस्टर, मिस ऑर मिसेस इज द सन, डॉटर, विडो ऑर वाईफ म्हणजे या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर ऑफ सर्व्हिस नंबर, आता सर्व्हिस नंबर तुम्ही या ठिकाणी लिहा. त्यानंतर आहे रँक नंबर या ठिकाणी लिहा आणि नेम, नेम म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे सर्व्हिसला होते आई किंवा वडील त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आहे ही ऑर शी डिफेन्स पर्सोनल इज प्रेझेंटली सर्व्हिंग इन म्हणजे ते कोणत्या युनिटमध्ये डिपार्टमेंटमध्ये वर्क करत होते त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आहे ही ऑर शी has put in dash years of serving in the army, navy, air force with effect from dash to dash and is currently working in service म्हणजेच त्यांनी टोटल किती वर्षे सर्व्हिस केली ते पूर्ण या ठिकाणी लिहायचे आहे. समजा त्यांनी पूर्ण 10 वर्षे सर्व्हिस केली आणि 2010 पासून तर 2020 पर्यंत ते सर्व्हिस करत होते तर तुम्हाला खाली किती पासून तर किती पर्यंत करत होते सर्व्हिस ते लिहायचं आहे. त्यानंतर खाली सांगितलंय he or she defense personnel retired was discharged from regular army, navy, air force on date म्हणजे कोणत्या दिवशी रिटायर्ड झाले त्या दिवशीची डेट तुम्ही या ठिकाणी लिहा. त्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या 2 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पहिला आहे ही ऑर शी इज परमनंटली डिसेबल्ड सिन्स म्हणजेच की तो और ती कोणत्या दिवसापासून कायमस्वरूपी अपंग आहे किंवा तो और ती किल्ड इन ऍक्शन ऑन म्हणजेच की कोणत्या रोजी कर्तव्यावर असताना शहीद झाले. तर या दोन्ही पैकी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात ते सिलेक्ट करा. त्यानंतर अशाच प्रकारे खाली तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्यापैकी तुम्हाला एक टाईप करायचं आहे. तर पहिला आहे ही इज एक्स सर्व्हिस पर्सोनल हु इज डोमिसाइल इन महाराष्ट्र स्टेट म्हणजेच की तो माजी सैनिक आहे आणि जो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे. त्यानंतर दुसरा आहे he is active service personnel who is domiciled in Maharashtra state म्हणजेच की तो कार्यरत संरक्षण कर्मचारी आहे आणि जो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे. त्यानंतर आहे तिसरं आणि ते आहे he is active service personnel who is transferred to Maharashtra state but are not domiciled in Maharashtra state or who is not domiciled in Maharashtra state but their families are stationed in Maharashtra state under the provision of retention of family accommodation at the last duty state on grounds of children's education म्हणजेच की तो कार्यरत संरक्षण कर्मचारी आहे आणि ज्याची बदली महाराष्ट्र राज्यात झाली आहे परंतु ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत किंवा जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत परंतु मुलांच्या शिक्षणाच्या कारणास्तव कुटुंबाला पूर्वीच्या ड्युटी स्टेशनवर ठेवण्याच्या तरतुदीनुसार त्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात स्थायिक आहेत. तर असा पूर्ण याचा मीनिंग झाला. त्यानंतर मित्रांनो ही जी माहिती आहे तर ती तुम्हाला मी इन शॉर्ट मध्ये सांगते बघा. भारत सरकार संरक्षण मंत्रालय माजी सैनिक कल्याण विभाग यांच्या दिनांक 21 मे 2018 पत्रानुसार व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी
सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना आरक्षणाचे प्राधान्य खालीलप्रमाणे आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला तुमचं प्राधान्य सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच की तुमची प्रायोरिटी या ठिकाणी तुम्हाला बघायची आहे. तुम्हाला या सर्व प्रायोरिटीज व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे की तुम्ही कोणत्या प्रायोरिटी मध्ये फिट होतात आणि ती प्रायोरिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि मित्रांनो, या प्रायोरिटी बद्दल खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, तर ती या ठिकाणी फिलअप करायची आहे. मास्टर, मिस्टर, मिस और मिसेस म्हणजेच या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव लिहा. सन, डॉटर, विडो, वाईफ ऑफ श्री और श्रीमती, तुमच्या आई किंवा वडिलांचं नाव या ठिकाणी लिहा आणि त्यानंतर लिहा इज एलिजिबल फॉर ऍडमिशन अंडर द प्रायोरिटी नंबर. त्यानंतर प्रायोरिटी नंबर जो की तुम्ही वरील तक्त्यापैकी एक सिलेक्ट केला असेल तर तो नंबर या ठिकाणी लिहायचा आहे आणि पूर्ण प्रायोरिटी नेम जी आहे तर ती पूर्ण बाकीच्या तक्त्यामध्ये लिहायची आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण सर्टिफिकेट तुमचं या ठिकाणी कंप्लीट होईल आणि त्यानंतर डेट लिहा आणि सिग्नेचर करा. नेम ऑफ द ऑफिसर अँड डेझिग्नेशन, म्हणजे जे ऑफिसर होते तुमचे आई किंवा वडील त्यांचं नाव आणि नंतर त्यांची पोस्ट, सही आणि शिक्का. तर अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर खाली तुम्हाला एक महत्वाची नोट दिलेली आहे आणि यामध्ये सांगितलंय की या प्रो फॉर्मा फॉर्म सोबत तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अटेस्टेड करायचे आहे. तर या ठिकाणी पहिला पॉइंट आहे, दिस सर्टिफिकेट इज नॉट टू बी इश्यूड फॉर द सिव्हिलियन स्टाफ वर्किंग इन द इंडियन आर्मी, नेव्ही और एअरफोर्स. म्हणजेच की हे प्रमाणपत्र भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलात काम करणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच की सिव्हिलियन जे स्टाफ आहे तर त्यांच्यासाठी जारी केले जाणार नाही. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, फॉर डिफेन्स 1 अँड डिफेन्स 2 कॅन्डिडेट्स अबो प्रो फॉर्मा इज टू बी अकॉम्पनीड बाय अटेस्टेड कॉपी ऑफ डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट हु इज इन ऍक्टिव्ह सर्व्हिस पर्सोनल और एक्स सर्व्हिसमॅन. म्हणजेच की डिफेन्स 1 आणि डिफेन्स 2 उमेदवारांसाठी वरील पत्रासोबत म्हणजेच की प्रो फॉर्मा सोबत सक्रिय सेवेत असलेल्या किंवा माजी सैनिकांच्या पालकांचे रहिवासी प्रमाणपत्राची एक प्रत म्हणजेच की डोमिसाइल सर्टिफिकेट जोडणे याला आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रो फॉर्मा सी जो आहे डिफेन्स 1, 2, 3 साठी तर हा पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत प्रो फॉर्मा डी जो की डिफेन्स 3 कॅन्डिडेट साठी आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे, फॉर सन, डॉटर, विडो, वाईफ ऑफ ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सोनल नॉट डोमिसाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट. म्हणजेच की याचा अर्थ असा होतो, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसलेल्या कार्यरत संरक्षण सेवा कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी, मुलींसाठी किंवा विधवेसाठी आणि पत्नीसाठी हे प्रमाणपत्र दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही सर्वात पहिले काय करायचं आहे की दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे आणि मग फॉर्म फिलअप करायला सुरुवात करायची आहे. तर माहिती वाचून घ्या. दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री और श्रीमती डॅश फुल नेम ऑफ द एम्प्लॉई विथ रँक ऑफ द एम्प्लॉई इज अ मेंबर ऑफ आर्म फोर्सेस ऑफ इंडिया अँड इज करंटली इन इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही और इंडियन एअरफोर्स. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे जे डिफेन्स सर्व्हिस मध्ये होते ते. त्यानंतर खाली त्यांचं रँक ऑफ एम्प्लॉई लिहायचं होतं, म्हणजेच की ते इंडियन आर्मी मध्ये आहे, इंडियन नेव्ही मध्ये आहे की इंडियन एअरफोर्स मध्ये आहेत ते. त्यानंतर आहे श्री और श्रीमती डॅश इज ट्रान्सफर टू प्लेस ऑफ पोस्टिंग इन महाराष्ट्र स्टेट वाइड ट्रान्सफर ऑर्डर नंबर dated he she has joined duty in Maharashtra on date of joining and the currently working in the same post. म्हणजेच या ठिकाणी परत तुमच्या वडिलांचं नाव लिहा आणि ते कोणत्या ठिकाणावरून पोस्टिंग होऊन आलेले आहेत तर त्या ठिकाणाचं नाव. त्यानंतर ट्रान्सफर ऑर्डर नंबर यामध्ये लिहा आणि ज्या दिवशी ट्रान्सफर ऑर्डर झालं त्या दिवशीची डेट या ठिकाणी लिहा. आणि मित्रांनो, नंतर डेट ऑफ जॉईनिंग आहे, म्हणजेच की त्यांनी कोणत्या दिवशी परत सर्व्हिस जॉईन केली त्याची तारीख या ठिकाणी लिहा. त्यानंतर आहे दिस सर्टिफिकेट इज इश्यूड फॉर द पर्पज ऑफ हिज अँड हर सन डॉटर्स. म्हणजे फायनली या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव म्हणजेच की तुमचं नाव लिहा आणि सांगा ऍडमिशन टू द फर्स्ट इयर ऑफ द 5 year फुल टाइम इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस इन लॉ फॉर द अकॅडमिक इयर 2026 to 2027. म्हणजेच की अशा प्रकारे मला लॉ सीटी 5 year साठी ऍडमिशन मिळावी 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये. तर या ठिकाणी आउटवर्ड नंबर लिहा, तारीख लिहा, ठिकाण लिहा आणि सिग्नेचर करून नेम अँड डेझिग्नेशन लिहा आणि सगळ्यात खाली शिक्का मारा. त्यानंतर यामध्ये खाली नोट दिलेली आहे की तुम्ही जर फक्त प्रो फॉर्मा घेतला तर हे व्हॅलिड होणार नाही. तर यासोबत तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे जे की तुम्हाला या प्रो फॉर्माला अटेस्टेड करायचे आहे.
तर प्रो फॉर्मा फॉर्म सोबत तुम्हाला ट्रान्सफर ऑर्डर आणि जॉईनिंग रिपोर्ट हे दोन्ही देखील घ्यायचे आहे. त्यानंतर खाली सांगितले आहे दिस सर्टिफिकेट इज नॉट टू बी इश्यूड फॉर द सिव्हिलियन स्टाफ वर्किंग इन द इंडियन आर्मी, नेव्ही और एअरफोर्स. म्हणजेच हे जे सर्टिफिकेट आहे तर ते भारतीय भूदल, नौदल, वायुदल मध्ये कार्यरत असलेल्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच की जो सिव्हिलियन स्टाफ आहे तर त्याच्यासाठी जारी केले जाणार नाही. अशा प्रकारे हा प्रो फॉर्मा डी जो की डिफेन्स 3 कॅन्डिडेट साठी होता तर तो पूर्णपणे या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. तर आता आपण पाहणार आहोत प्रो फॉर्मा ई. आणि मित्रांनो प्रो फॉर्मा ई हे डिफेन्स 3 कॅन्डिडेट साठी आहे आणि यामध्ये सांगितलंय फॉर सन, डॉटर, विडो, वाईफ ऑफ ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सोनल नॉट डोमिसाइल इन महाराष्ट्र स्टेट बट रिटेन देअर फॅमिली अकोमोडेशन. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसलेल्या परंतु कौटुंबिक निवासस्थान कायम ठेवलेल्या कार्यरत संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी, मुलींसाठी, विधवेसाठी आणि पत्नीसाठी हे प्रमाणपत्र दिलेलं आहे. तर ही डिटेल इन्फॉर्मेशन वाचा आणि मग फॉर्म फिलअप करा. दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री और श्रीमती म्हणजे या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव आणि ते कोणत्या पोस्टवर होते म्हणजेच की त्यांचं रँक लिहा, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही और इंडियन एअरफोर्स. त्यानंतर आहे श्रीमती और श्रीमान डॅश डॅश इज प्रेझेंटली पोस्टेड ऍट. या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव आणि आता सध्या ते कोणत्या ठिकाणी पोस्टेड आहेत त्या ठिकाणाचं नाव. हिज हर प्रिवाइज पोस्टिंग वॉज ऍट डॅश इन महाराष्ट्र स्टेट. म्हणजेच की महाराष्ट्र राज्यातील याच्या अगोदर ते कोणत्या ठिकाणी पोस्टिंगला होते तर त्या ठिकाणाचं नाव. त्यानंतर आहे ही शी हॅज रिटेन फॅमिली अकोमोडेशन इन डॅश इन महाराष्ट्र स्टेट ऑन अकाउंट ऑफ पोस्टिंग इन नॉन फॅमिली स्टेशन फॉर एज्युकेशन पर्पज ऑफ सन ऑर डॉटर. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा होतो की नॉन फॅमिली स्टेशन म्हणजे काय तर कुटुंबासह राहण्याची सुविधा नसलेले ठिकाण. तर येथील नियुक्तीमुळे मुलगा किंवा मुलगी यांच्या शिक्षणाच्या कारणास्तव त्यांनी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणी त्यांनी कौटुंबिक निवासस्थान हे कायम ठेवले आहे तर ते ठिकाण तुम्हाला या रिकाम्या स्पेस मध्ये लिहायचं आहे. नंतर खाली दिलंय दिस सर्टिफिकेट इज इश्यूड फॉर द पर्पज ऑफ हिज हर सन डॉटर्स. म्हणजेच या ठिकाणी कॅन्डिडेट नाव, तुमचं नाव लिहा. ऍडमिशन टू द फर्स्ट इयर ऑफ द 5 year फुल टाइम इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट कोर्स इन लॉ ऑफ द अकॅडमिक इयर 2026 to 2027. म्हणजेच की हे प्रमाणपत्र त्याच्या मुलीच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील लॉ CET 5 year या 5 वर्षाच्या पूर्ण वेळ एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशासाठी देण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने हे झालं पूर्ण फॉर्म. त्यानंतर खाली आउटवर्ड नंबर आणि तारीख लिहा, कार्यालयाचं ठिकाण लिहा, सिग्नेचर करा आणि सर्वात शेवटी आहे नाव आणि डिझिग्नेशन ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट. म्हणजेच या ठिकाणी डिपार्टमेंटचं नाव आणि शिक्का. त्यानंतर खाली तुम्हाला नोट दिली दिस सर्टिफिकेट इज नॉट टू बी इश्यूड फॉर द सिव्हिलियन स्टाफ वर्किंग इन द इंडियन आर्मी, नेव्ही और एअरफोर्स. जे आपण अगोदर बघितलं होतं तेच. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट प्रोफॉर्मा जो आहे प्रोफॉर्मा G1. आणि मित्रांनो हा जो प्रोफॉर्मा आहे तर तो महाराष्ट्र आणि कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्ये राहणाऱ्या कॅन्डिडेटसाठी आहे. आणि यामध्ये सांगितलंय दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री और श्रीमती म्हणजेच या स्पेसमध्ये तुम्ही कॅन्डिडेटचं नाव लिहिणार आहात. इज अ रेसिडेंट ऑफ त्या व्हिलेजचं नाव लिहा ज्या व्हिलेजमध्ये तुम्ही राहता, त्याचा तालुका आणि डिस्ट्रिक्ट लिहा. दिस विलेज इज अ विलेज विच एक्झिस्ट इन महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरिया. तर अशा पद्धतीने दिस सर्टिफिकेट इज इश्यूड ऑर द पर्पज ऑफ हिज हर वॉर्ड्स कॅन्डिडेट्स admission to the first year of the 5 year full time integrated undergraduate degree course in law for the academic year 2026 and 2027. म्हणजेच मला लॉ CET 5 year साठी प्रवेश मिळणे. तर अशा प्रकारे हा प्रो फॉर्मा G1 महाराष्ट्र आणि कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्ये राहणाऱ्या कॅन्डिडेट साठी आहे. त्यानंतर खाली दिलेला आहे आता आपल्याला प्रो फॉर्मा G2. तर प्रो फॉर्मा G2 जो आहे तर तो देखील महाराष्ट्र आणि कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर यामध्ये सांगितलंय दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस्टर और मिस डॅश इज अ स्टुडंट ऑफ द स्कूल और कॉलेज. शी हॅज पास्ड डिग्री एक्झामिनेशन फ्रॉम दिस कॉलेज लोकेटेड इन महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरिया. म्हणजे या ठिकाणी कॅन्डिडेट म्हणजेच की तुमचं नाव, त्यानंतर सांगायचं आहे हिज हर मदर टंग इज मराठी अँड शी इज पास्ट स्टँडर्ड 10. आता तुम्ही कोणत्या
याला मराठी भाषा पास केली स्टँडर्ड 10 ला, स्टँडर्ड 12 ला, ती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे आणि फिलअप केल्यानंतर हे सर्टिफिकेट तुमचं रेडी होईल. अशा प्रकारे खाली सांगितलं आहे की मला लॉ सीईटी 5 इयर्स साठी पहिल्या वर्षी ऍडमिशन मिळण्याबाबत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आउटवर्ड नंबर आणि तारीख लिहा, ठिकाण लिहा, हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल किंवा कॉलेजचा सही आणि शिक्का या ठिकाणी घ्या. तर हा झाला प्रोफॉर्मा G2 जो की महाराष्ट्र अँड कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्ये विद्यार्थ्यांना दिलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत प्रोफॉर्मा J आणि तो कोणत्या स्टुडंटसाठी दिलेला आहे. तर फॉर सन्स अँड डॉटर्स ऑफ डिफेन्स पॅरामिलिटरी फोर्स IAS, IPS, IFS, J&K पोलीस ऑफिशियल्स पोस्टेड इन जम्मू काश्मीर टू कॉम्बॅट टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सामना करण्यासाठी तैनात असलेल्या संरक्षण दल, निमलष्करी दल, IAS, IPS, IFS, जम्मू काश्मीर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मुला मुलींसाठी हे प्रमाणपत्र आहे. तर खाली सांगितलंय दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री और श्रीमती डॅश इज अन ऑफिशियल बिलॉंगिंग टू डिफेन्स पॅरामिलिटरी. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव आणि ते कोणत्या पोस्टेड वरती प्रेझेंटली आहे तर त्याचं नाव म्हणजेच IAS, IPS, IFS यापैकी कोणतंही एक चूज करा. आणि खाली सांगितलेलं आहे पोस्टेड अँड वर्किंग ऍट विच इज ट्रीटेड ॲज डिस्टर्ब्ड एरिया इन जम्मू अँड काश्मीर. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्या सदर ठिकाणचं नाव लिहायचं आहे जे जम्मू आणि काश्मीर मधील अंशतः क्षेत्र म्हणजेच की डिस्टर्ब एरिया म्हणून गणले जाते. तर अशा प्रकारे हे प्रमाणपत्र त्यांच्या मुलांच्या किंवा मुलींच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता कायद्यांच्या म्हणजेच की लॉ सीईटी 5 वर्षीय पूर्ण वेळ एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या इंटिग्रेट कोर्ससाठी प्रथम वर्षात प्रवेशासाठी जारी करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने हा पूर्ण प्रोफॉर्मा जे दिलेला आहे. सर्वात शेवटी आउटवर्ड नंबर आणि तारीख लिहा, हेड ऑफ द ऑफिसचा सही आणि शिक्का घ्या आणि त्या ठिकाणचं नाव लिहा. तर अशा प्रकारे हे झालं प्रोफॉर्मा J. त्यानंतर आहे प्रोफॉर्मा K आणि हा जो प्रोफॉर्मा K फॉर्मॅट आहे तर तो फॉर जम्मू अँड काश्मीर मायग्रंट कॅन्डिडेट्स मायग्रंट स्टेइंग इन रेफ्युजी कॅम्प्स. म्हणजेच की हा जो फॉर्मॅट आहे तर तो जम्मू काश्मीर मधील स्थलांतरित उमेदवारांसाठी किंवा निर्वासित छावण्यामध्ये राहणाऱ्या स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट दिलं आहे. तर हे व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि मग इन्फॉर्मेशन फिलअप करा. दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस्टर अँड मिस डॅश बिलॉंग्स टू अ फॅमिली रिसाइडिंग इन दिस रेफ्युजी कॅम्प आफ्टर बीइंग डिस्प्लेस्ड आफ्टर 1990 ड्यू टू टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज इन जम्मू अँड काश्मीर. या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव लिहा. द डिटेल्स ऑफ रेफ्युजी स्टेटस इज अँड अंडर. त्यानंतर राशन कार्ड नंबर लिहा आणि नेम ऑफ द मेंबर ऑन राशन कार्ड. म्हणजेच या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव लिहा जे राशन कार्ड मध्ये देखील आहेत ते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खाली सांगितलेलं आहे की हे प्रमाणपत्र शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी 5 वर्षाच्या एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळवण्याच्या उद्देशाने हे देण्यात येत आहे. त्यानंतर इथं आउटवर्ड नंबर, डेट आणि खाली ठिकाणाचं नाव, या ठिकाणी हेड ऑफ द ऑफिसचं नाव आणि सिग्नेचर, त्यानंतर मायग्रंट अँड रेफ्युजी कॅम्पचं नाव. तर अशा प्रकारे हा पूर्ण प्रोफॉर्मा K फॉर्मॅट आपण बघितलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत प्रोफॉर्मा L. यामध्ये दिलेला आहे फॉर रेफ्युजीज स्टेइंग विथ रिलेटिव्ह. म्हणजेच की असे उमेदवार जे नातेवाईकांकडे राहतात. त्यानंतर आहे डिस्प्लेस जम्मू काश्मीर कॅन्डिडेट्स स्टेइंग विथ रिलेटिव्ह फ्रेंड्स इन इंडिया अदर दॅन मायग्रंट्स अँड रेफ्युजी कॅम्प. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जम्मू आणि काश्मीर मधील विस्थापित उमेदवार जे भारतात स्थलांतरित निर्वासित छावण्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी नातेवाईक किंवा मित्रांकडे राहत आहेत असे, तर त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आहे. दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस और मिस्टर इज अ डिस्प्लेस्ड पर्सन फ्रॉम जम्मू अँड काश्मीर आफ्टर 1990 ड्यू टू टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज इन जम्मू अँड काश्मीर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की याद्वारे प्रमाणित करण्यात येते की श्रीमान और कुमारी. म्हणजे या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव लिहा. हे जम्मू आणि काश्मीर मधील दहशतवादी कारवायांच्या परिणामी 1990 नंतर जम्मू आणि काश्मीर मधून विस्थापित झालेले व्यक्ती आहेत. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला सांगितलेलं आहे नेम अँड कम्प्लीट ऍड्रेस ऑफ द पर्सन विथ होम द कॅन्डिडेट इज स्टेइंग ऍट प्रेझेंट सिन्स. म्हणजेच की सध्या उमेदवार ज्यांच्याकडे राहत आहे त्या व्यक्तींचे नाव आणि पूर्ण पत्ता तो तुम्हाला लिहायचा आहे या स्पेसमध्ये.
त्यानंतर आहे सिन्स पास्ट, म्हणजे कोणत्या इयर पासून ते त्या ठिकाणी राहतात, तर ते इयर या ठिकाणी तुम्ही लिहा. तर अशा पद्धतीने हा प्रो फॉर्मा यल या ठिकाणी कंप्लीट होईल. आहे ना सोपं? हे प्रमाणपत्र त्यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कायद्यातील लॉ 5 वर्षाच्या पूर्ण वेळ एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळण्याच्या उद्देशाने देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आउटवर्ड नंबर आणि डेट लिहा, ठिकाण लिहा, नाव आणि सिग्नेचर ऑफ डिस्ट्रिक्ट या ठिकाणी करा. तर हा झाला पूर्ण प्रो फॉर्मा यल. अशाच पद्धतीने आता आपण पाहणार आहोत प्रो फॉर्मा ओ. तर प्रो फॉर्मा ओ चा अर्थ काय होतो की जे विद्यार्थी हे अंडर मायनॉरिटी कोटामध्ये येतात तर त्यांच्यासाठी हा प्रो फॉर्मा ओ दिलेला आहे. तर मित्रांनो, हे जे मायनॉरिटी कम्युनिटी आहे तर ते स्टुडंटचं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेलं आहे. तर आय झाल्यानंतर तुमचं नाव लिहा, सन डॉटर ऑफ तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर रेसिडेंट ऑफ म्हणजेच की तुमचा फुल ऍड्रेस ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तो, डिक्लेअर दॅट आय बिलॉंग टू द गुजराती, सिंधी, हिंदी, पंजाबी, कन्नडा लिंग्विस्टिक मायनॉरिटी कम्युनिटी. त्यानंतर आहे आय बिलॉंग टू द मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन, पारसी रिलिजन मायनॉरिटी कम्युनिटी. आता विद्यार्थी मित्रांनो, यापैकी तुम्ही ज्या रिलिजन मध्ये येत असाल तर त्याला तुम्ही टिक मार्क करायचा आहे. आणि त्यानंतर खाली सांगितलं आहे ॲज माय मदर टंग इज नॉट मेन्शन इन माय लिव्हिंग or transfer certificate for deciding my candidature under linguistic minority status, I undertake that my mother tongue is. म्हणजेच की जर तुमची मदर टंग लिव्हिंग सर्टिफिकेट वरती आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट वरती लिहिलेली नसेल तर तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे की माझी जी मदर टंग आहे तर ती ही आहे. समजा माझी मदर टंग आहे हिंदी, तर मी या ठिकाणी हिंदी लिहीन. तर अशा पद्धतीने तुमची जी मदर टंग असेल ती तुम्ही या ठिकाणी फिलअप करायची आहे. I undertake to submit the relevant documents supporting my claim for belonging to minority community as per government regulation minority department number. तर मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की मी अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित असल्याच्या माझ्या दाव्याच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे अल्पसंख्याक विभाग शासन निर्णय क्रमांक AVV दिनांक 1/7/2013 नुसार संबंधित संस्थेत प्रवेश घेत्यावेळी सादर करण्याचे वचन देत आहे. तर अशा प्रकारे हा मायनॉरिटीसाठी प्रो फॉर्मा ओ दिलाय. या ठिकाणी तारीख लिहा, ठिकाण लिहा आणि सिग्नेचर, त्यानंतर खाली नेम ऑफ द कॅन्डिडेट. तर अशा प्रकारे हा पूर्ण प्रो फॉर्मा ओ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण प्रो फॉर्मा ओ, प्रो फॉर्मा यल, प्रो फॉर्मा के, प्रो फॉर्मा जे, प्रो फॉर्मा G2, प्रो फॉर्मा G1, प्रो फॉर्मा ई, प्रो फॉर्मा डी आणि प्रो फॉर्मा सी, प्रो फॉर्मा B2, प्रो फॉर्मा B1, प्रो फॉर्मा ए. तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रो फॉर्मा जे तुम्हाला लॉ सीईटीच्या कॅप रजिस्ट्रेशन साठी लागणार आहेत तर ते आपण या ठिकाणी पूर्णपणे बघितलेले आहेत. तर याविषयी कोणताही डाऊट्स तुमच्या मनात राहणार नाही, त्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही संपूर्ण बघा. या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सर्व इन्फॉर्मेशन कशी फिलअप करायची ते सांगितलेलं आहे. तर आय होप की आजचा हा सेशन तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरला असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.